नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर परत एकदा आपण घेऊन आलेला आहे. आपल्याला आज बनवायचं आहे कारल्याची भाजी. झणझणीत अशी कारल्याची भाजी बऱ्याच लोकांची फेवरेट असते. तर ती आपल्याला बनवायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने रेग्युलरचे मसाले वापरायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला मस्त कारले लागतील. एकदम फ्रेश कारले लागतील. तर ते कारले आपण चिरून घेतलेलं आहे बारीक आणि त्यामधले बिया वगैरे आपण बाजूला काढलेले आहेत आणि ते टाकून दिलेले आहेत. कारले आपण ठेवले आहे मस्त. बघू शकता एकदम व्यवस्थित असे छान असं मस्त कारल्याची भाजी आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी मी कारले घेतले आहे, चिरून घेतले आहे फ्रेश आणि त्यामध्येच मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडं जास्त टाकायचं. मीठ जास्त टाकतो आहे कारण ते आपल्याला धुवून काढायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला धुवून बाजूला टाकायचं आहे. तर मीठ कारल्यामध्ये टाकून पाणी टाकून मी त्याला धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी जे होतं ते फेकून दिलेलं आहे. लगेचच मी गॅस ऑन करून हेच कारले आहेत ना त्याला म्हणजे पाणी टाकून थोडंसं मध्ये मी त्याला शिजवून घेतलेलं आहे. शिजवून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त वाफ येऊ दिलेली आहे. तोपर्यंत मी आमच्या परसामध्ये फ्रेश कोथिंबीर आणि पुदिना हे आपल्याला घ्यायचं आहे. पुदिना आणि कोथिंबीर घेतलं आहे आणि मस्त धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. लगेचच मी आंबट चिंच भिजवलेली आहे. थोडीशी चिंच भिजवायची. तोपर्यंत मी बाजूला फोडणी देते आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल, कांदा, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि जे काही पुदिनाची पानं होते ते सुद्धा ॲड केलेलं आहे. लगेचच मी लाल तिखट म्हणजेच मिरची टाकलेली आहे आणि फ्राय केलेलं आहे. जे काही कारले होते ते फ्राय केलेले आहेत. त्यामध्ये थोडा जास्त वेळ फ्राय करायचा म्हणजे कडूपणा तो जातो आणि त्यामध्ये मी पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडल्यानंतर मी थोडीशी अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण आधी आपण जास्त टाकलेलं होतं आणि त्यामध्येच मी कारळाची पूड टाकलेली आहे आणि शेंगदाण्याची पूडसुद्धा टाकलेली आहे. कारळ्याची पूड थोडी जास्त टाकायचं, आवडीनुसार टाकू शकता तुम्ही आणि मस्त शिजून घेतलेली आहे. बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. लगेचच मी पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. ते आपल्याला भाकरीसाठी लागेल. उनवणी म्हणतो आम्ही त्याला भाकरीसाठी आणि जेवढं काही पीठ लागेल त्यामध्ये आपण टाकू शकतो ते. तर मी मस्त असा गोळा बनवून घेतला आहे पिठाचा आणि भाकर बनवायची आपल्याला. तर छोटीशी भाकर बनवण्यासाठी आपल्याला जेवढं काही पीठ लागतं आहे ते तेवढं पीठ आपण घेऊ शकता आणि मस्त मी खालीच करते. एकदम स्वच्छ धुवून घेऊन मी करते. प्लेटमध्ये मला जमत नाही त्यामुळे मी खाली करते. एकदम मस्त स्वच्छ धुवून घेते असं काही म्हणजे नाही आहे. तर भाकर अशी बनवली आहे आणि मस्त भाजूनसुद्धा घेतलेली आहे. तर मस्त भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे भाकर. तर ही भाकर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये कुचकरून खायचं आहे किंवा सरळ सोप्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता. तर ही बघा भाकर कशी झालेली आहे एकदम कडक अशी छान भाजलेली आहे. लगेचच कारल्याची भाजीसुद्धा बघू शकता. तर ही बघा कारल्याची भाजी कशी झालेली आहे सोबत त्याच्या भाकर आणि कारल्याची भाजी. झणझणीत असं खायचं आहे तर असंसुद्धा तुम्ही बनवू शकता. एकदम सोप्या पद्धतीनं आहे. ही बघा कसं मस्त भाजलेली आहे भाकरसुद्धा आणि भाजीसुद्धा किती छान झालेली आहे. एकदम चविष्ट झालेली आहे. खाल्ल्यानंतर मस्त वाटलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा ही बनवू शकता आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.